अच्छा, भाजी आणायला गेला होता. हो, पालक मिळाला, आबाईसाठी घेऊन आलो. त्याला पालकची भाजी आवडते ना, म्हटलं कर. त्या वेड्याशी कशाला बोलत होता? मी पाहिलं तुम्हाला. अहो, वॉचमॅनला सांगायला आले होते पाणी गेलंय म्हणून. तेवढ्यात तुम्ही दिसता. पण बोललात काय त्याच्याशी? नाही, काय नाही, काय नाही. हा, एवढा वेळ काहीच बोलला नाही. अरे हा, तो म्हातारा माणूस आहे ना, त्याला कोणीतरी दम दिला. मी त्याला सांगितलं कोणाच्या आड येऊ नको, गप्प राहा, शांत राहा. कशाला? अरे गरज काय आहे त्याची? अरे मी त्याच्याशी 4 शब्द बोललो, तर तुझा काय प्रॉब्लेम झाला? बायकोशी बोलायला वेळ नाही तुम्हाला. लोकांशी गप्पा छाटत बसता. बायकोशी नव्याने काय बोलायचं? नव्याने इतकी वर्ष कधी बोललात माझ्याशी? नाही, लोकांना वाटतो खूप मोकळा माणूस आहे. द्या इकडे. सावध राहायला पाहिजे. डेंजरस बाई आहे. चहा दे रे. सर आला तुम्ही. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. लागणारच आहेत मला 100 वर्ष. चहा आईला 50 वर्ष या किलोवरच्या केसमध्ये जाणार आहेत. 50 वर्ष तरी शांतपणे जगू द्या. हा ते सगळे ठीक आहे. ते आलेत ना तुम्हाला भेटायला. कोण? ते त्यांच्या वागण्यावरून ते तुमचे नातेवाईक आहेत असं वाटतात. जंदडे आगाऊपण करू नका. कोण आलाय नीट सांगणार आहेस का? नाही नाही थांब, तुला आज एक्स्ट्रा ड्युटी. नाही नाही सर, सिरियसली आपला 3 नंबर गेट आहे ना, तिथे मागच्या टपरीवरती तुम्हाला भेटायला थांबलेत. खरंच जा जा. खरंच आहे का? हे घ्या, छत्री घ्या, जा. खरंच जा. नाही, सुखाने चहा पिऊ देत नाही यार. सर त्या टपरीवरती प्या ना तुम्ही चहा. नाना हो काय करताय? अचानक इथे का आलात तुम्ही? गाफील रे गाफील, गाफील रे गाफील, सगळे गाफील. म्हणून जाग करायला आलोय, जाग करायला आलोय. अल्ला झालाय, अल्ला झाला. कुणावर? पोरीवर हल्ला झालाय. नाना तुम्हाला मुलगी आहे? नाही, मला सगळे डिटेल्स द्या. कुठे असते तुमची मुलगी, काय करते, कुठे हल्ला झाला, सांगा मला. आर यू मॅड? येस येस येस, यू आर मॅड, यू आर मॅड. सगळे टपून बसले. एक होती राजकन्या, नाव तिचं सावनी. उभे 2 आडवे 4, आलं का तुझ्या ध्यानी, आलं का तुझ्या ध्यानी, आलं का तुझ्या ध्यानी, आलं का तुझ्या ध्यानी. सावनीवर हल्ला झालाय. 100 डोळे 1000 कान, हिंस्त्र श्वापद वावरताय. पापुनी मिटू नको राजा, मुके जीव हकनाक मरताय. वाचव 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 वाचव. कुणाला बोलू नको. जीवाच्या भीतीनं पुरतं घाबरलाय. सावज स्वतःहून सापळ्यात अडकलाय. सापळ्यात अडकलाय, सापळ्यात अडकलाय, सापळ्यात अडकलो, सापळ्यात अडकलो, सापळ्यात अडकलो. ज्यांच्यावर इतक्या तरुण वयातच बायोपिक होतोय अशी खात्रीलायक बातमी आहे. जे सतत लाईमलाईट मध्ये असतात, व्हीआयपी पार्ट्यांमध्ये ज्यांची उडपस असते, सुपर कॉप अशी ज्यांची ओळख आहे, असे एसीपी भूषण शेरेकर आजकाल कुठेच दिसत नाहीयेत. मागच्या पत्रकार परिषदेमध्ये विशाखा चौधरींनी जो गौप्यस्फोट केला होता, तेव्हापासून एसीपी शेरेकर गायबच आहेत. कुठे असतील ते आता? त्यांच्यावर कसला दबाव आहे का? शेरेकर सरांनी किलवर मेल्याचा दावा केला होता, पण विशाखा चौधरींनी तो फोडून काढलाय. आता जनतेला हाच प्रश्न पडलाय की किलवर मेलाय का जिवंत आहे. या मुद्द्यामुळे पोलीस खात्यामध्ये तुफळी झालेली बघायला मिळते. एसीपी चौधरींनी सांगितलेली 4 दिवसाची मुदत सुद्धा आता संपत आले. त्यामुळे कोण खरं कोण खोटं हे लवकरच आपल्याला कळेलच. तोपर्यंत एसीपी शेरेकर सरांनी मौन बाळगले. याचा नेमका अर्थ काय समजायचा? एसीपी शेरेकर हिरो आहेत का झिरो आहेत? काय वाटतं जनतेला?
अभय ए इथे का झोपलायस? आज जाऊन झोप, अंग आखडेल. हो ऐक कधी डोळा लागला कळलंच नाही. साऊ बरी आहे का ग? हो बरी आहे. तू सुट्टी घेतोस का आज? हा सुट्टी घेतोच. हा तिकडेही नाहीतर मन नाही लागणार. साऊ बरोबर थांबतो, तिलाही बरं वाटेल. थांब मी बघते. मी बघतो. बस बस. तुम्ही आत येऊ शकतो आम्ही? हा या. सावनी कशी आहे? तुम्हाला कसं कळलं? विषय असा आहे ना मॅडम, आम्ही पोलीस आहोत, त्यामुळे इन्फॉर्मेशन आमच्याकडे असतेच. तुमच्या तोंडून ऐकायचं म्हणून इथे आलो आहोत. चहा कॉफी काही घेणार? फक्त माहिती घेणार. बसा, पाणी आणते. तुला कळलं ना त्या अक्षयला सांगण्याचा परिणाम? हे दोघं जण आले. कदाचित नसेल सांगितलं त्याने. काय बोलतेस तू? आल्याला त्यांनी काय विचारलं? साऊ कशी आहे? साऊची चौकशी करत होते तो. कदाचित वेगळं सुद्धा काहीतरी असेल. मी तुला म्हणाले होते ना. आता ते आलेत तर बघूया काय म्हणतायत. ते काही म्हणाले तरी तू नाही म्हणायचंस. या भानगडीत आपल्याला पडायचं नाही. थँक्यू. सो आपला प्लॅन बी अजूनही ऑन आहे, कारण सावनी मिरजकर मला सोडून कुठेही जाणार नाही. म्हणजे अगदी देव येऊन म्हणाला ना की हिच्यावर विश्वास ठेवू नकोस, तरीही ती ऐकणार नाही. ती आता माझ्यावर इमोशनली कम्प्लिटली डिपेंडंट आहे. मी जे म्हणेन तेच ती करेल. इमोशनल डिपेंडन्सी, विश्वास, यात मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये. तुला जे काम दिलंय ते लवकरात लवकर कर, नाही तर पुढचा अटॅक तुझ्यावर होईल. कळलं? काम डाऊन किल्वर, काम डाऊन. तुम्हाला जी इन्फॉर्मेशन हवी आहे त्याची किल्ली सावनी मिरजकरने माझ्यावर विश्वास ठेवणं हीच आहे. मीच सांगितलं ना हल्ला करा. मला कळती अर्जन्सी, आणि आता तर जास्तच, कारण कदाचित त्यांची अख्खी फॅमिली नाशिकला शिफ्ट होणार. नाशिकला? हो. ही पुढी त्यांनी मागे सुद्धा सोडली होती. त्यांना काय वाटतं ते किल्वरला ब्लफ करू शकतात? मागे सुद्धा आईबाबांना नाशिकला घेऊन चाललोय असं सांगून तळेगावला घेऊन गेले. त्यामुळे असं काही होणार नाही. नाही, यावेळेस असं होईल असं मला वाटत नाही, कारण अभय मिरजकरला नाशिकला जॉब मिळाली आणि मिरजकर माझ्याशी खोटं नाही बोलणार. त्यांचा विश्वास आहे माझ्यावर. तो कुठलं तरी हॉटेल मॅनेज करत होता ना? तुमचा मित्र होता ना? फारच जवळचा. एकेकाळी मित्रापेक्षाही जास्त. बघा बघ, थांबवता येत असेल तर थांबवा, कारण सावनी मिरजकर जर मुंबईत असेल तर आपल्यासाठी बरं होईल.
साऊ बद्दल तुम्हाला कसं कळलं? कारण आम्ही फक्त कळलंय हे महत्वाचं नाही का? आमच्यापैकी कोणी सांगितलं का तुम्हाला? म्हणजे आमच्या घरच्यांपैकी किंवा तुमच्या घरच्यांपैकी तुमच्या विश्वासातल्या कुणी आम्हाला सांगितलं असं काही नाही. विषय असा आहे की सावनीवर हल्ला झाला हे जास्त महत्वाचं आहे नाही का? सॉरी, पण ती अजून जिवंत कशी हा प्रश्नच मला पडला. आधी पण पडला होता, पण आता हे जे काही घडलंय यामुळे पुन्हा एकदा याच प्रश्नाने डोकं वर काढलं. हे बघा, या माणसांना संधी मिळत नाहीये अशातला भाग नाहीये मिरजकर. 3-4 महिने जेव्हा तुमची मुलगी किडनॅप केली होती त्या लोकांनी, तेव्हा त्यांनी काय केलं? मानसिक त्रास दिला तिला, शारीरिक पण दिला, पण एवढा नाही, बरोबर? मग हे सगळं काय आहे? या सगळ्यातून त्यांना काय साध्य करायचंय? आता सुद्धा जो काय हल्ला केला या सगळ्यातून काय करायचं होतं नेमकं? हे झेंगटच कळत नाही ना आम्हाला. हे झेंगट समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. साध्य काय होणार आहे यातून? आई, प्रश्न हाच आहे की त्यांनी मला का नाही मारलं, आणि जर मारायचंच नव्हतं तर मग अटॅक का केला? मला काय वाटतंय माहिती का? मला काय वाटतंय याच्याशी मला काही घेणं देणं नाही. तुम्ही इथे का आलात ते सांगा. फक्त माझ्या मुलीची चौकशी करायला आलेला नाही आहात एवढं मला नक्की कळतंय, पोलीस नसलो तरी. तुमच्या डोक्यात काय अजेंडा आहे ते बोला आणि निघा. आम्ही इथे का आलोय ते तुमच्या मिसेसना माहिती आहे, हो ना श्रद्धा मॅडम? हे बघा मॅडम, मी तुम्हाला आधीच श्रद्धा मॅडम, काल जे घडलं त्याच्यानंतरही तुम्हाला असंच वाटतं का? किलवर तुमच्या मुलीच्या जीवावर उठलाय. किलवर जिवंत आहे श्रद्धा मॅडम, आणि त्याने सावनीवर हल्ला केलाय. आता तरी समजून घ्या, पुढे या आम्हाला मदत करायला. हे बघा, ताईचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. प्लीज. ताई, हा विषय माझ्यासाठी संपलाय आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. आणि कालच्या तुमच्या या प्लॅन मध्ये मी सामील व्हावं म्हणून तुम्हीच हा हल्ला करून आणला नाही ना? काय? हो, भोसले आत्ता म्हणाले ना, हे सगळं करून काय साध्य होणार आहे, काय लागणार आहे हाताला. आणि किलवर असेल नाही तर कोणीही असेल, नुसता हल्ला करून तो पळून का जाईल? सावनीला घाबरवेल कशाला? पण मला घाबरवून तुम्हाला काहीतरी मिळेल चौधरी मॅडम. मी घाबरले तर तुम्हाला मी जे करायला हवंय ते मी करेन, म्हणून तुम्ही हे सगळं केलं. आणि आता वर इथे येऊन मला कन्व्हिन्स करताय? श्रद्धा मॅडम, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? मला सगळं कळतंय, पण मग मला सांगा ना, कोणी केलं हे सगळं? कोणी सांगितलं तुम्हाला हे? ते तर सांगा. नाही, तुम्ही पोलीस आहात हे मान्य आहे, पण अंतर्यामी नाही आहात. कशावरनं हे सगळं तुम्हीच घडवून आणलं नसेल? चल विजय, त्यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, कळत नाहीये का तुला? मॅडम, गैरसमज झालाय त्यांचा. विजय, मी डिपार्टमेंट मध्ये काम करते म्हणून मला भावना नाहीये असं नाहीये. आणि श्रद्धा मिरजकर, साम दाम दंड भेद आम्ही गुन्हेगारांसाठी जरूर वापरतो, पण ते तुमच्यासारख्या सामान्य इनोसंट माणसांसाठी नाही. आणि तुम्ही एक गोष्ट विसरताय श्रद्धा मॅडम, मी सुद्धा तुमच्यासारखीच एक आई आहे, आणि मला आईची माया कळते.
एका आईचा होकार मिळवण्यासाठी तिच्या मुलीवरती प्राणघातक हल्ला करावा, इतक्या खालच्या पातळीला मी आई म्हणून पण आणि माणूस म्हणून पण जाणार नाही. ही किंमत केली तुम्ही माझी, हे ओळखलं तुम्ही मला. हे जर ओळखलं असेल ना तर तुम्ही मला ओळखलंच नाहीये श्रद्धा मॅडम. आणि अशा अनोळखी बाई बरोबर मलाही काम करायची इच्छाच नाही. मला असं वाटलं की किलवर कडून तुमच्या मुलीवर हल्ला झाल्यावर कदाचित तुमचा विचार बदलला असेल आम्हाला मदत करण्याबाबत, पण मी चूक होते. आय एम सॉरी. मी इथे यायलाच नको होतं. फार कॉन्फिडन्स होता ना तुला ह्यांच्याबद्दल, खूप गॅरंटी दिल्यास. पारख नाहीये तुला विजय माणसांची, ओळखायला शिक माणसं. चल. आज खूपच दिवसांनी एसीपी भूषण शेरेकर हे ऍक्टिव्ह मोडवर बघायला मिळत आहेत. लोक त्यांना सुपर कॉप असं का म्हणतात हे त्यांनी आज धाडसी कारवाई करून पुन्हा एकदा सिद्ध केलंय. 24 तास मुंबई साफ हे त्यांचं मिशन त्यांनी पुन्हा सुरू केलंय असं म्हणलं तर त्यात काहीच चुकीचं ठरणार नाही. एसीपी भूषण शेरेकर यांनी अनेक ड्रग्सच्या अड्ड्यांवरती छापा मारलाय आणि लाखोंचा अंमली पदार्थांचा माल जप्त केलाय. आपण त्यांना विचारूया की ते आपल्याला अधिक काय माहिती देऊ शकतात. सर, ही अशी धाडसी आणि धडक कारवाई करण्यामागे नेमकं काय कारण आहे? काय कारण असणार? पोलीस गुन्हेगारांना का पकडतात? गुन्हा संपवण्यासाठी, बरोबर. बघा, जेव्हा जेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का लागतो तेव्हा तेव्हा आमचे कर्तव्यदक्ष अधिकारी कामाला लागतात, धडक कारवाई करतात आणि ती करायलाही पाहिजे, कारण लोकांच्या आमच्याकडनं अपेक्षा असतात. याच पूर्ण करण्याचं काम सुरू आहे. पण सर, तुम्ही असं म्हणाला होतात की तुम्ही मुंबईतलं ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त केलंय. पण ही कारवाई म्हणजे मुंबईतला ड्रग्सचा धंदा सर्रास सुरू आहे असं होतं. कसं असतं, आपल्या घराला जळमटं लागतात, मग आपण एकदा झाडू घेऊन साफ करतो. एकदा साफ केल्याने ते जातात, पण काही दिवसांनी परत येतात ना, मग परत हातात झाडू घ्या, प्रत्येक कोपरा साफ करत बसा. तेच चालू आहे हो. हातात झाडू घेऊन सफाईचं काम सुरू आहे निष्ठेनं. मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो काकू, मी कोणालाही काही सांगितलेलं नाहीये. तुम्ही म्हणाला ना की कोणाला बोलू नकोस, मग तिथेच विषय संपलाय. पण पोलिसांना कळलं कसं? मला खरंच नाही माहित काकू. ठीक आहे, माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू माझ्याशी खोटं बोलणार नाहीस असं वाटतं मला. काकू, सावनी कशी आहे? बरी आहे. बरं, मी नंतर बोलते तुझ्याशी. हा, आई, एसीपी चौधरी आणि भोसले सर आले होते ना? तू जागी होतीस? हो, मी मुद्दामच नाही आले, मला त्यांना नव्हतं भेटायचं.
ठीक आहे, फार काही महत्वाचं नाहीये, विचार करू नकोस. सहजच आले होते. येतात ते असे अधनं मधनं चौकशी करायला. मग हे ताईंचं प्रकरण काय म्हणत होते ते? ऐकत होतीस तू चोरून? चोरून कशाला ऐकू आई? तुमचा आवाज येत होता आतपर्यंत, कानावर आलं माझ्या. काय झालंय? काय हवंय पोलिसांना तुझ्याकडून?